नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोरोनाच्या काळात ऑनलाईन पद्धतीनं अध्यापन करत असताना आणि तुम्ही अध्ययन करत असताना आपण BA प्रथम वर्षासाठी शुद्ध बीजापोटी ही रेखा बैजल यांची कथा पाहत आहोत आणि BA प्रथम वर्ष सेमिस्टर पहिले आणि पेपर किंवा अभ्यासपत्रिका पहिली आधुनिक मराठी कथा वाङ्मय असे या अभ्यासपत्रिकेचं नाव आहे। या अभ्यासपत्रिकेतली ही शेवटची कथा आणि आज हा शेवटचा भाग आपण पाहणार आहोत। आपण ही कथा पाहत असताना अगोदरच्या तासिकेमध्ये पाहिलं लेखिका रेखा बैजल यांची ही विज्ञान कथा आहे। शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं संत तुकारामांनी सांगितलेलं आहे। शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी येत असतात आणि या शुद्ध बीजापोटी या कथेच्या पाठीमागचं जे मर्म आहे, वैज्ञानिक कथा आहे एक। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यामध्ये डॉक्टर रमेश काकांचं संशोधन चालू आहे त्याचाच हा छोटासा भाग आहे। तिसरी गोष्ट अशा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, नेहा आणि अविनाश दोघं नवरा बायको आहेत, पण नेहाला अनुवंशिक असा हिमोफिलिया नावाचा रोग आहे। हा हिमोफिलिया रोग तिच्या आईपासून तिला मिळाला। आई आणि वडील दोघंही आणि भाऊ तिघंही कार ॲक्सिडेंटमध्ये वारली। तिचं दुःख ती सावरत नव्हती, कारण तिच्या भावाला सुद्धा अशाच पद्धतीचा हिमोफिलिया रोग होता। आईला होता आणि भावाला सुद्धा होता, कारण त्याचे आईवडील नेहाच्या भावाला खूप जपत असत, कारण त्याचा त्रास या नेहानं डोळ्यांनी पाहिलेला आहे। थोडं जरी खरचटले की रक्त जायचं, रक्त द्यायची वेळी तीही डेंजरस। एवढासा लागलेला मुक्का मार त्याच्यासाठी खूप त्रासदायक ठरत असं। आईबाबा अक्षरशः त्या डोळ्यात तेल घालून त्याला जपत, पण तेही दुःख आता संपलं। ॲक्सिडेंटमध्ये माझ्या भावाला लहानशी जखम झाली, तिच्यातल्या अतिरक्तस्रावामुळे तो गेला। मूल म्हटलं की मला त्रास होतो, म्हणजे आईचं दुःख, पप्पाची काळजी आणि मूल होऊच देणार नाही, म्हणजे कारण आणखी एका जीवाला कुठलं त्रास द्यायचा असं ती डॉक्टर रमेश काकाला सांगत असताना रमेश काका म्हणतात तसं नाही आहे। एक नवं संशोधन त्यांनी खूप रात्रभर ऑब्झर्वेशन केलं, विचार केला, अभ्यास केला, चिंतन केलं, प्रयोगशाळेचे नोट्स वाचले, वाचन विचार, आणि रमेश काकाच्या डोळ्यासमोर नेहाची वेदना। आणि सकाळी सकाळी नेहाला फोन लावला। नेहा फोनचीच वाट पाहत बसली होती आणि डॉक्टर रमेश काका म्हणतात, तू आणि अविनाश लवकरात लवकर माझ्या प्रयोगशाळेत या, अविनाशला रजा टाकायला सांग। कारण नेहापेक्षा रमेश काका, डॉक्टर रमेश हे खूप आनंदी होते, कारण त्या दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या। एक, नेहाला मूल होणार होतं, तीही निरोगी, आणि हिमोफिलिया रोगाचा कुठलाच अडसर न येणार, आणि दुसरं मात्र माझ्यातला सायंटिस्ट जागा होणार होता आणि त्याला एक जो प्रयोग करतो आहे मी त्याला यश येणार होतं डॉक्टर रमेशच्या। नेहा आणि अविनाश रमेश डॉक्टरकडे येतात। स्वागत आहे असं डॉक्टर म्हणतात, या। नेहा उतावळीनं बेचैन झालेली, नेहा आणि अविनाश तुम्ही दोघंही हिमोफिलियाच्या भीतीमुळं मूल न होण्याचा निर्णय तुम्ही घेतला, तो योग्य निर्णय होता, पण आज जो मी साधा प्रयोग करतो आहे त्यामुळे तुम्हाला कोणताही डिफेक्ट नसलेलं मूल होऊ शकतं, काही काळजी करायची गरज नाही आहे। खरंच का?
होय नेहा, ते कसं शक्य आहे असं अविनाश म्हणतो. मी तुम्हाला प्रयोग समजावून सांगतो. अनेक आनुवंशिक रोग हे माणसांच्या पेशीमध्ये असणाऱ्या क्रोमोझोमवरील जीन्समधून एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे वाहून नेले जातात. आणि माझ्या संशोधनाचा विषयसुद्धा हाच आहे. मी पाहणी केली, ऑब्झर्वेशन केलं, तेव्हा डॉक्टर रमेशच्या लक्षात आलं की गर्भधारणेच्या वेळेचा प्रत्येक संयोग झालेले याला ओहम किंवा फलित बीज आपण म्हणूया, अनुवंशिक रोगांना वाहून नेणारा जीन बाळगून असतं. हा असा डिफेक्टिव्ह जीन ओळखता येतो. पण प्रत्येक वेळी हा असा दूषित जीन त्यात असतोच असं नाही आहे. चांगलासुद्धा असू शकतो. अनेकदा निर्व्यंग मुलही जन्माला येऊ शकते. पण हे क्वचित वेळा घडतं. नेहा ते ऐकता ऐकता पुन्हा निराश झाली. डॉक्टर काका, म्हणजे हे पुन्हा रिस्क घेणंच झालं? अजिबात नाही नेहा. तुझ्यातला जो ओम सुदृढ असेल तोच आपण वाढवायचा. पण असं सुदृढ ओम तुम्ही ओळखणार कसं? अविनाशनं विचारलेलं आहे. तो एक मोठा प्रोसेस आहे अविनाश. अगदी पहिल्यापासूनच तुम्हाला सांगतो. मासिक पाळीच्या साधारण 14व्या दिवशी मॅच्युअर झालेले बीज कोशातून फेलोपियन ट्यूबमध्ये येतात. हे बीज बाहेर पडताना सोनोग्राफीतून बघता येतात. एकदा हे बीजाकोशातून फेलोपियन ट्यूबमध्ये आलं की मिडल लेप्रोस्कोपने बीज व त्याभोवतीचे द्रावण बाहेर काढले जाते. ते बीज प्रयोगशाळेतल्या पीटी डिशमध्ये ठेवलं जातं. त्याच पीटीमध्ये तुझे सर्पम्स म्हणजे शुक्राणू टाकले जातील. त्या डिशला विशिष्ट टेम्परेचरमध्ये ठेवले जाते. तेवढे टेम्परेचर शरीराच्या आत असतं. तेवढ्या तापमानात काही केमिकल्समध्ये बीज व शुक्राणू ठेवले जातात. नैसर्गिक क्रियेनुसार शुक्राणू त्या ओहमवर हल्ला करतात. काही शुक्राणू त्याचं कवच फोडतात आणि ते बीज ह्याचा संयोग होतो. बीज फलित होतं. इथवरची सर्व क्रिया टेस्ट ट्यूब बेबीसाठी कराव्या लागणाऱ्या क्रियेसारखीच आहे. आपल्या प्रयोगाचाच वेगळेपण ह्या पुढं सुरू होतो. टेस्ट ट्यूब बेबीसारखं हा प्रयोग आहे. पण इथून पुढची प्रक्रिया अजून वेगळी आहे. कारण हे सगळं निश्चितपणे करता येतं. अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. जो सुदृढ ओहम आहे शरीरातला तोच आपण घ्यायचा आणि मासिक पाळीच्या 14व्या दिवशी मॅच्युअर झालेले बीजकोशातून फेलोपियन ट्यूबमध्ये येतात. ते घेऊन आणि लेप्रोस्कोपने बीज त्या भोवतीचं द्रावण बाहेर काढलं जातं. पीटी डिशमध्ये ठेवलं जातं आणि त्या पेटीमध्ये अविनाशचे सर्पम्स म्हणजे शुक्राणू टाकले जाते. हे इथपर्यंत टेस्ट ट्यूब बेबीसारखं केलं जातं. बीज फलित होतं. इथपर्यंतची सर्व प्रक्रिया टेस्ट ट्यूब बेबीसारखी आहे. पण हे जे फलित बीज आहे ते साधारणपणे 2-3 दिवसात 7-8 पेशीमध्ये वाढतं. ह्या स्थितीला आम्ही 8 सेल स्टेज म्हणतो. एकदा ही स्टेज आली की त्या एम्ब्रियोतली केवळ एक पेशी सूक्ष्मदर्शी ट्यूबने मायक्रोस्कोपिकली थिन ट्यूबने काढून घेतली जाते आणि मग ही पेशी आम्ही सूक्ष्मदर्शकाखाली विभाजित करून तिचं परीक्षण करतो. त्यातले क्रोमोझोम्स वेगळे काढले जातात आणि त्या क्रोमोझोम्सचे परीक्षण केले जाते. ह्या क्रोमोझोम्सवरच अनेक जीन्स असतात. हे जीन्स म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर माणसाचं सूक्ष्म प्रतीक असतं. त्याचा रंग, त्याचा लिंग, त्याचा स्वभाव, त्याची हुशारी, त्याचं आरोग्य हे सर्व ते जीन्स ठरवतात. आणि सुदैवाने सर्व जीन्सची क्रोमोझोमवरची स्थान आम्ही निश्चित करू शकलो आहोत. त्यातला अनुवंशिक रोगवाहक जीन कोणता हे देखील आम्ही ओळखू शकतो. जर त्या पेशीतील जीन अनुवंशिक रोगवाहक असेल तर तो 8 पेशीय फलितासाठी कुचकामी ठरतो. पण सुदैवाने जर तो जीन त्यात आला नसेल तर हा एब्रिओ पुन्हा आईच्या गर्भात ट्रान्सप्लांट केला जातो आणि एक सशक्त मूल जन्माला येतं, असं डॉक्टर रमेश काका सांगतात. म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रिया आणि या प्रक्रियेतून जर गेलं नंतर शुद्ध बीजापोटी असं एक सुंदर मूल जन्माला येऊ शकतं, सशक्त मूल जन्माला येऊ शकतं. मी हे सगळं सांगत होता. ऐकता ऐकता नेहाचा चेहरा फुलून उठत होता. डॉक्टर काका, हे जे तुम्ही सांगताय ते माझ्या बाबतीत शक्य होईल? होय नेहा, तुला एक सुदृढ मूल निश्चित होईल. एका शास्त्रज्ञाचा हा आशीर्वाद आहे, तो खोटा ठरणार नाही. आणि एका शास्त्रज्ञाचा हा आशीर्वाद आहे, त्याने हा शोध लावलेला आहे
आणि निश्चितपणे चांगलं मूल जन्माला येईल. नेहाचे डोळे भरून आले. काका, मला लवकर मूल हवं आहे. मला हसू आलं. हो बेटा, पण आता आपल्याला सर्व टेक्निकल प्रोसेसमधून जावं लागेल. तुला पिरियड येणं, त्यानंतरचा 14वा दिवस, स्वतःच्याच उताळीवर. मग मात्र नेहाला हसू आलं. आपले अश्रू हसत ती म्हणाली, बघा काका, कसं माणसाचं मन असतं. आजवर मी मूल होऊ द्यायचं नाही असं ठरवलं होतं, आणि आज तुम्ही मला आशेचा किरण दाखवला, आणि मला त्या क्षणी त्या स्वप्नाची ओढ लागली. ते स्वप्न तुझं खरं ठरणार आहे नेहा. न राहून नेहा माझ्या पायाशी वाकली. त्यानंतरचा एक दिवस नेहा आणि अविनाश माझ्या लॅबमध्ये आले. नेहाची सोनोग्राफी मी स्वतः करत होतो, आणि तो एक क्षण नेहाच्या ओव्हरीतून फर्टिल इब्रिओ बाहेर पडण्याचा क्षण, आणि मी पाहत होतो. 2 फर्टिलाइज इब्रिओ बाहेर पडले. न राहून मी उद्गारलो, वा, काय झालं? अविनाशने विचारलं. अविनाश, देव आपल्या मदतीला धावून आला बघ. एकाऐवजी 2 एम्ब्रियोज मॅच्युअर होऊन बाहेर पडलेत. म्हणजे नॉर्मल कोर्समध्ये नेहाला जुळं झालं असते, पण आपल्या प्रयोगासाठी हे चांगलं लक्षण आहे. बीज चांगलं आहे की वाईट हे पाहायला आपल्याला 2 एम्ब्रियोज मिळाले आहेत. 2 पैकी एक एम्ब्रियो नॉर्मल असेल असं आपण गृहीत धरूयात. त्यानंतर ते एम्ब्रियोज पेट्री डिशमध्ये काढणं, त्यांना फलित करणं, त्याचं 8 पीसेस स्थितीत येणं, ही सर्व प्रक्रिया झाली. आता मात्र ती अस्वस्थ झाली. या 2 एम्ब्रियोपैकी एक एम्ब्रियो तरी योग्य असेल ना, की आणखी काही महिने नेहाला सतत ह्याच प्रक्रियेतून जावं लागेल. या क्षणी माझ्यातल्या सायंटिस्ट वात्सल्याच्या आहारी जाऊ लागला होता. पेट्री डिशमधल्या एका एम्ब्रियोची पेशी मी सूक्ष्मदर्शी ट्यूबने उचलली, मायक्रोस्कोप खाली ठेवली. त्या युल्याच्या पेशीतले क्रोमोझोम्स, त्यावरचे जीन्स न्याहाळले, आणि निराशाने मी ती स्लाईड बाजूला ठेवली. नागानं फणा काढावा तसं हिमोफिलियाचा जीन त्या क्रोमोझोमवर स्पष्ट दिसत होता. काहीशा निराशावस्थेत मी दुसऱ्या एम्ब्रियोतली पेशी उचलली, स्लाईडवर ठेवली, तिच्या सूक्ष्मदर्शक यंत्र केंद्रित केले. मी पाहत होतो, पुन्हा पाहत होतो, आणि न राहून मी आनंदाने ओरडलो, अविनाश, आपण जिंकलो. ही बघ, ही नॉर्मल पेशी मिळाली. म्हणजे हा एम्ब्रियो नॉर्मल आहे. आता एम्ब्रियो आपण नेहाच्या गर्भाशयात सेट करू. माझ्यापेक्षाही अविनाशची स्थिती वर्णनातीत होती. अखेर तो एम्ब्रियो नेहाच्या गर्भाशयात पुन्हा सुरक्षित ठेवण्यात आला. नेहा, बघ, एक लहानसं छानसं मूल सध्या तुझ्या गर्भात आहे. पण आता पूर्ण विश्रांती घ्यायची, बेड रेस्टच, कारण अशा तऱ्हेच्या गर्भधारणेत अबॉर्शन चान्सेस जास्त असतात. म्हणजे डॉक्टरनी प्रक्रिया सुरू केली. नेहा त्याच दिवशी सगळं म्हणते, आता मला मूल पाहिजे. पण नाही म्हणतो डॉक्टर, थोडं वेळ लागेल. कारण माणसाचं मन कसं असतं, आजवर नेहा मूल होऊच द्यायचं नाही असं ठरवलं होतं, पण आज आशेचा किरण दाखवला की लगेच त्या क्षणी स्वप्नाची ओढ लागली. ते स्वप्न खरं ठरणार होतं, पण त्याला 14 दिवस लागणार होते हे मात्र नक्की होतं. कारण त्यानंतर एक दिवस नेहा आणि अविनाश लॅबमध्ये आले. सोनोग्राफी स्वतः डॉक्टरनी केली, आणि नेहाच्या ओव्हरीतून फर्टाईल एब्रिओ बाहेर पडण्याचा क्षण पाहत होतो, आणि 2 फर्टाईल एब्रिओ बाहेर पडले. त्यातला एक खराब निघाला, दुसरा मात्र चांगला निघाला. कारण युल्याच्या पेशीतले क्रोमोझोम्स, त्यावरचे जीन्स न्याहाळले असता एकावर मात्र त्या हिमोफिलियाच्या जीन त्या क्रोमोझोमवर स्पष्ट दिसत होत्या. दुसऱ्या एम्ब्रियोतली पेशी उचलल्यानंतर मात्र ते एकदम सुदृढ होता. तो मात्र नेहाच्या गर्भाशयामध्ये टाकला गेलेला आहे, आणि गर्भ सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. नेहाला विश्रांती घेण्यासाठी सांगितलेलं आहे, आणि एकदम बेडरेस्ट. नेहाने काही न बोलता केवळ माझा हात हाती घेतला, आपल्या गालाला लावला. गरम अश्रू माझ्या हातावर ओघळले. त्या क्षणी ती निश्चित माझ्या स्पर्शात, ती अरविंदचा, आपल्या पित्याचा स्पर्श जाणवत होती. आणि एक दिवस तिचं स्वप्न सत्यात अवतरलं. काका, चला न जेवायला. कसल्या विचारात घडला आहात? नेहानं मला भानावर आणलं, आणि इतक्यामध्ये मूल जन्माला आलेला आहे, आणि त्याचा वाढदिवस आहे. त्या मुलीचा वाढदिवसाचा आनंद लहानशा पिंटूच्या चेहऱ्यावर अगदी फुलून आला होता. नेहानं कौतुकानं आपल्या लाडक्या लेकीकडे पाहत, पिंटू ही लाडकी, कारण लेक जन्माला आलेली होती. पिंटूनं लहानशा हाताने केक कापला, 2 मेणबत्त्या विझवल्या. वाढदिवसाच्या शुभेच्छाच्या गजरात. चला आधी डॉक्टर काकांना हा केक. नेहानं त्याला माझ्याकडे आणत म्हटलं, अगं आधी मुलांना. नाही काका, खरा मान तुमचाच आहे, तुमच्यामुळेच माझा पिंटू. नेहाने बोलता बोलता वाक्य अर्धवट ठेवलं. केवळ माझ्याकडे पाहिलं. तिची ती कृतज्ञता दृष्टी
मी तिच्या डोक्यावर हात ठेवला. तेवढ्यात पिंटूने इवल्याच्या हाताने माझ्या हातावर केक ठेवला. त्यांच्यासाठी आणलेल्या मेकनो मी त्यांच्या हाती दिला. पिंटू पुढे झाला आणि आपल्या मित्रांच्या घोळक्यात शिरला. काका थांबा हां, मी डिशेस आणते म्हणत नेहा आत गेली आणि तेवढ्यात काही खळकण फुटल्याचा आवाज आला. पाठोपाठ पिंटूचं रडणं कानी आलं. नेहा ही बाहेर धावत आली. काय झालं पिंटू? पिंटूच्या हातातील केकची डिश खाली पडून फुटली आणि त्याचा एक ओरखडा त्याच्या पायावर उमटला. रक्ताचे थेंब रारून बाहेर आले. नेहा आयोडीन आण आणि बँडेज. माझ्यातला डॉक्टर पटकन म्हणाला. होय काका. अजय तू पिंटूकडे बघ, मी आलेच. नेहा लगबगीनं आत गेली. आयोडीन घेऊन आली. नेहमीच्या थैथयात आयोडीन लावून झालं. जखमेवर नेहानं बँडेज लावून टाकलं. पिंटूचं रडणं संपलं. तो खेळण्यात गुंगला. नेहा डिशेस आणण्यात आणि मी 2 वर्षापूर्वीचा भूतकाळ. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर, कारण आता डॉक्टर भूतकाळात रंगलेले आहेत. ही सुरुवात होती कथेची. पण मी आत्ता तुम्हाला ह्याच्यासाठी सांगतोय की जेणेकरून मूळ जन्माला आणण्याचं सार्थक रमेश काकाचं आहे. आणि एक नेहाला पिंटू नावाची एक मुलगी, नेहा आणि अविनाशला पिंटू नावाची मुलगी, एक सुदृढ मुलगी जन्माला आली. तिला लागलं, रक्त निघालं, पण रक्त लागलीच थांबलं. म्हणजे तिला कुठल्याच पद्धतीचा हिमोफिलियाचा आजार लागला नाही. पटकन ते भूतकाळात गेले. ह्या सगळ्या प्रक्रिया मूल कसं जन्माला आलं ते आठवत लागतात. तितक्यात नेहा येते आणि काका चला न जेवायला. कसल्या विचारात घडला आहात? नेहानं मला भानावर आलं. होय चला, मी भानावर आलो. वाढदिवसाचा आनंद नुसता उसळून चालला होता. मुलं खेळत होती. आमच्या सगळ्याच्या पुढे पिंटू उड्या मारत डायनिंग टेबलकडे चालला होता. पिंटू नाही, एक स्वप्न सत्याचे पंख लावून बिरबरत होतं. अशा पद्धतीनं विज्ञान कथेमधली ही शुद्ध बीजापोटी नावाची रेखा बैजल यांची एक विज्ञान कथा. विज्ञान कथा म्हटल्यानंतर एक कुठलं तर गृहीत धरावं लागतं, हायपोथिसिस असतो. आणि हायपोथिसिस हा आहे की हिमोफिलिया या आजारानं नेहा खूप चिंतित आहे, म्हणून ती स्वतःला मूल होऊ देत नाही. आणि हिमोफिलिया नावाचा आजार म्हणजे अशा पद्धतीचा आजार आहे की वस्तुनिष्ठता असते, वास्तव सत्यता असते विज्ञान कथेमध्ये. आणि एक प्रकारचं हायपोथिसिस कुठेतरी गृहीत धरलं जातं की मूल होणार नाही, ही भीती असते. आणि रमेश काका म्हणतात मूल होतंच, काही काळजी करू नको. कारण आनुवंशिक जरी रोग असला तर हिमोफिलिया जरी ज्या स्त्रीला असेल त्या स्त्रीकडून जे काही एम्ब्रोज आहेत, तो एम्ब्रोज आपण काढून जर घेतले आणि त्यातला जर चांगला सुदृढ एम्ब्रोज जर गर्भाशयामध्ये टाकला तर सुदृढ मूल जन्माला येतं. आणि अविनाश आणि नेहाच्या या प्रयोगाला नक्की यश आलेलं आहे. आणि त्या यशाचे सर्व हकदार आहेत डॉक्टर रमेश काका. रमेश काकामुळंच या हिमोफिलिया या आजारावर मात करून नेहानं एक सुदृढ मुलीला जन्म घातला होता. आणि ही शुद्ध बीजापोटी असणारी रेखा बैजल यांची विज्ञान कथा, ज्यामध्ये वस्तुनिष्ठता आहे, ज्यामध्ये सत्यता आहे, ज्यामध्ये संशोधन आहे, ज्यामध्ये तार्किकता आहे, विशेष म्हणजे हायपोथिसिस आहे, म्हणजे एक सत्यकथन कुठलं तरी त्या पद्धतीनं त्या एखादा शोध लावण्याच्या अगोदर त्याचं गृहीतक मांडावं लागतं. तशा पद्धतीनं ती गृहीतकही पाहायला मिळतं. एकूणच या विज्ञान कथेची भाषाशैली ही तशाच पद्धतीनं प्रमाण भाषा आहे असं मला वाटतं. आणि एकूणच शुद्ध बीजापोटी ही कथा इथं संपली म्हणायला काय हरकत नाही. आत्तापर्यंत आधुनिक मराठी कथा वाङ्मय या अभ्यासक्रमामध्ये BA प्रथम वर्ष अभ्यासपत्रिका पहिली या अभ्यासक्रमामध्ये आत्तापर्यंत आपण अतिथी देवो भव वामन चोरघडे यांची एक प्रादेशिक कथा, जेणेकरून पोळा या सणाबद्दल ग्रामीण जीवनाचंच वैभव आहे, पण विदर्भामध्ये पोळा कशा पद्धतीनं साजरा केला जातो ते आपण पाहिलं. मोत्याचे पीक ही वि. स. खांडेकरांची रूपक कथा पाहिली. यातून मोत्यापेक्षाही पाऊस कसा महत्त्वाचा असतो आणि दुष्काळ पडल्यावर काहीच खायला अन्न मिळत नाही, म्हणून मोती खाऊन पोट भरता येत नाही, अन्नच खावं लागतं, याचं रूपक कथेच्या दृष्टिकोनातून मोत्याची पीक ही रूपक कथा वि. स. खांडेकरांची या ठिकाणी आपण पाहिली. त्यानंतर किडलेली माणसं गंगाधर गाडगिळांची कथा होती. कारण मध्यमवर्गीय श्रीमंत लुटुपुटीच्या चाळीमधली मध्यमवर्गीय जीवनाची करुण कहाणी आणि तिथली ही किडलेली माणसं कशा पद्धतीनं विचार करतात याचा पूर्णपणे वास्तव भाग गंगाधर गाडगीळ यांनी किडलेली माणसं या कथेमध्ये मांडलेला आहे. शंकर पाटील यांची विलायती पीक ही विनोदी कथा आहे. ग्रामीण जीवनाचं रूपवैभव स्पष्ट करत असताना
शासन शेतकऱ्यासाठी चांगली स्कीम आणतं, पण तिचा तिथले अधिकारी मात्र ती स्कीम शेतकऱ्यापर्यंत येजेपर्यंत खूप उशीर होऊन जातो आणि त्यात कशी फसगत होते ती विलायती पीक या शंकर पाटील यांच्या विनोदी कथेमध्ये आपणाला पाहायला मिळतं. वाळवण ही रारम बोराडे यांची ग्रामीण कथा आहे आणि या वाळवण या ग्रामीण कथेमध्ये 2 पिढ्यातला संघर्ष लेखकांनी खूप सुंदर पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रस्तुत कथेमध्ये शेतीशी जिव्हाळा असणारा पारंपरिक शेतकरी आणि शेतीमध्ये त्याची भावनिक गुंतवणूक आहे. त्याचा मुलगा ह्या यांत्रिकीकरणामुळे भारावलेला आहे. पिता पुत्रातील संघर्ष हा केवळ 2 पिढीतील नसून 2 भिन्न मूल्यव्यवस्थेतील आहे, हे बोराडेंनी वाळवण या कथेमध्ये स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. निर्वासित ही अविनाश डोळस यांची दलित कथा. निर्वासित या कथेतून दलितत्वाचे दुःखभोग मांडलेले आहेत आणि दलिताचं चिंतन या ठिकाणी केलेले. कुऱ्हाडीचे दांडे हे श्रीराम गुंदेकरांची कथा. सत्यशोधकी घेऊन येते ही एक ग्रामीण कथा आहे. खेड्यातील शिकून गेलेले अधिकारी लोक सर्वसामान्य शेतकऱ्यांना कसे लोबडतात हे कुऱ्हाडीचे दांडे या कथेमध्ये पाहायला मिळतं. वारसा ही सानिया यांची कथा आहे. ही एक कथा स्त्रीवादी जीवनाचं चित्रण करणारी कथा आहे. स्वतंत्र वृत्तीची कथा असून मनाचे विविध कांगोरे उलगत जाणारी कथा आहे. त्यांच्या नायिका सामंजस्य, समजदार, स्वतंत्र विचार करू शकणाऱ्या आणि मानसिकदृष्ट्या धीराच्या आहेत. मृणाल ही या कथेची नायिका स्वतंत्र विचाराच्या असून तटस्थपणे आपल्या आजूबाजूला पाहते, स्वतःचा शोध घेते, एक भूमिका घेऊन ती जगणारी आहे. हे या वारसा कथेमध्ये मांडण्याचा प्रयत्न सानिया या लेखकानं केलेला आहे. आणि त्यानंतर आत्ताच आपण पाहिलेली शुद्ध बीजापोटी ही रेखा बैजल यांची विज्ञान कथा आहे. ज्या हिमोफिलिया नावाच्या अनुवंशिक आजाराने ग्रस्त असणाऱ्या विवाहित नेहाला विज्ञानातील नवनवीन शोधप्रयोगामुळे मातृत्व सुखाची प्रचिती येते. निसंतानास विज्ञानातील शोध कसे वरदान ठरतात असा सकारात्मक संदेश देणारी शुद्ध बीजापोटी ही एक वैज्ञानिक कथा आपण या ठिकाणी पाहिली. त्यानंतर बरकत ही साहिल शेख यांची कथा आहे. ही भारतीय गरीब मुस्लिम कुटुंबाचे चित्रण करणारी कथा आहे. कथेतील रियाज आणि फातिमाचे कुटुंब कष्ट करून जगणारे आहे. जात धर्मविषयक मानसिकतेपासून दूर आहे, पण गावातील जातीय दंगलीत त्यांचे दुकान जाळले जाते तेव्हा रियाज मनापासून हादरून जातो. रियाजचे दुकान कुणी जाळे यासंबंधीची शक्यता कथाकार वाचकावर सोडून देतो. ही कथा या ठिकाणी संपली. एकूण 10 कथा आपण एकूण पाहिलेल्या आहेत. इथं BA प्रथम वर्ष मराठी ऐच्छिक अभ्यासपत्रिका पहिली आधुनिक मराठी कथावाङ्मय या कथावाङ्मयाचा संपूर्ण अभ्यासक्रम इथं संपलेला आहे. धन्यवाद. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण नंतरच्या तासिकेत पाहू. इथंच आपण थांबू.